विविध प्रलंबित मागण्यांसह बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाविरोधात बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने एल्गार पुकारलेला आहे। बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेले आहेत, त्यामुळे मुंबईतील बेस्टच्या अनेक आगारांमधील बेस्ट वाहतूक ठप्प झालेली आहे। याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला। तर घाटकोपरमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बेस्टमधून खाली उतरवलेले आहे। दरम्यान प्रवास प्रशासनाने कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होण्याचं आवाहन केलंय। मात्र यानंतरही कृती समिती आंदोलनावर ठाम आहे। ही दृश्य आपण पाहतोय कुर्ला, घाटकोपर, वडाळा, शिवाजीनगर आणि मुलुंड मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे अनेक बेस्ट बस या आगारामध्येच थांबलेल्या आहेत। तर त्यामुळे या बेस्ट संपाचा मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावर फार कमी बेस्ट बसेस पाहायला मिळतात, त्यामुळे अनेक सर्वसामान्य मुंबईकरांना टॅक्सीचा वापर करावा लागतोय। काहींना हे परवडत नाहीये, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना आज मुंबईकर करतायत। आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। बेस्ट समितीच्या तृष्णा विश्वासराव यांनी हे आवाहन केलेलं आहे। तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला आजचा हा संप मागे घ्यावा असं आवाहन त्यांना केलेलं आहे बेस्ट समितीच्या तृष्णा विश्वासराव यांनी, आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। आज मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट संपामुळे बेस्ट बसेस धावत नाहीयेत आणि आपल्या सोबत सध्या आहेत बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव। तृष्णाताई, खरं तर यापूर्वी सुद्धा तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये अनेक महत्त्वाची पदं जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर बेस्टचा हा संप होतो आहे। काल कृती समितीनं या संपाची घोषणा केलेली आहे। आज सध्याच्या घडीला बेस्ट प्रशासनाची काय परिस्थिती आहे, विद्युत विभागाचे कर्मचारी आणि सोबतच वाहतूक विभागाचे कर्मचारी हे दोघेही संपावर आहेत का? वाहतूक विभागाची नेमकी काय परिस्थिती आहे? खरं तर या ठिकाणी वाहतूक सेनेवालेच म्हणजे कृती समितीनेच हा संप पुकारलेला आहे आणि कृती समितीने मला पत्र दिलं होतं 8 दिवसाआधी। त्याच्यानंतर त्या लोकांची मी एक मीटिंगही घेतली होती। त्या मीटिंगमध्ये स्वतः GM मॅडम आणि मी आणि त्यांचे जेवढे प्रश्न होते ते सगळे पॉझिटिव्हली आम्ही केले की आम्ही हे सगळं करणार आहोत, पण त्याच्यासाठी काहीतरी कालावधी लागतो। त्याच्यामध्ये हा एकही प्रश्न होता की ग्रॅज्युएटीचा, आणि गेले 4 महिने मला त्या खुर्चीत बसल्यापासून 4 महिने झालेले आहेत। 4 महिने मी सतत फक्त ग्रॅज्युएटीचाच विषय घेते की कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी ही मिळायला पाहिजे, कारण का तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर काही ड्यूज असतील त्यांचे तेही त्यांना मिळायला पाहिजे। या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सप्लायचा काही स्ट्राईक वगैरे नाही आहे, इथे फक्त ट्रान्सपोर्टचाच स्ट्राईक आहे आणि त्याच्यामध्येही आमची लोकं पहाटे 3:30 आणि 4च्या दरम्यान वेटलिस्टच्या 4 गाड्या आणि आमच्या स्वतःच्या स्वमालकीच्या 4 गाड्या कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी ज्या निघतात त्या निघाल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी काही गाड्या डॅमेज केल्या गेल्या। तर मला असं वाटतं की कृती समितीच्या आम्ही स्वतः मीटिंग घेऊन त्यांना पॉझिटिव्हली आश्वासन दिलेलं आहे की तुमची जी कामं आहेत ही आम्ही करणार आहोत, आणि तरी जर स्ट्राईकला जात असतील तर मला खरं तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना विनंती करावीशी वाटते की कर्मचाऱ्यांनी असं पाऊल उचलू नये। खरं तर तुम्ही म्हणताय की काही गाड्या डॅमेज करण्यात आल्या, नेमकं काय झालेलं आहे? आणि अशा पद्धतीने जेव्हा औद्योगिक न्यायालयाने या संपाला परवानगी नाकारलेली आहे, कोर्टानं नाकारल्यानंतर परवानगी आपण काही कायदेशीर पाऊल उचलणार आहोत का? आणि ज्या गाड्या डॅमेज केल्यात म्हणजे नेमकं काय केलं त्याच्यावरही कारवाई करणार आहात का? नाही, आमच्या ज्या पहाटे निघतात गाड्या की कर्मचाऱ्यांना घ्यायला जावं लागतं त्यांना, तर त्यांना आणायचं सोडायचं त्या गाड्या आमच्या वेगळ्या असतात। तर त्या 4 वेटलिस्टच्या होत्या आणि 4 स्वमालकीच्या होत्या। त्या ज्या वेळेला डेपोच्या आतून निघाल्या त्यावेळेला त्या थोड्या डॅमेज केल्या गेल्या। दगडफेक झाली की दगडफेकच झालेली आहे। मला जेवढी माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते। तर त्या डॅमेज करायला नको होत्या। खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याकरताच त्या खुर्चीवर बसलो आहोत आणि त्याच्यासाठी कृती समितीची आम्ही मीटिंगही घेतलेली आहे। आज जवळजवळ ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे ह्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतोय। मी कमिशनर आमच्या भिडे मॅडमबरोबर पण मी बसलेली आणि त्यांना विनंती केलेली की जे 1000 कोटी तुम्ही आम्हाला बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ती ताबडतोब जर रिलीज झाली तर मला ग्रॅज्युएटी द्यायला सुरुवात मी करीन। त्याप्रमाणे त्यांनी 500 कोटी ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्यांनी रिलीज केले आणि त्यासाठी आपण 200 कोटी काही प्रमाणात कर्मचाऱ्यांचे पगार
कारण का आम्हाला दर महिन्याला लोन घ्यावं लागतं त्यांचं पगार करण्यासाठी. आणि उरलेले 300 कोटी आम्ही ग्रॅज्युटी देण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. 2024पर्यंत काही लोकांना 65% 75% आपण ग्रॅज्युटी दिली आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. आणि काही लोकांचे थोडे पैसे राहिले तर ते 300 कोटीमध्ये संपूर्ण 2024पर्यंत हा भाग आमचा बाजूला होऊन जाईल. म्हणजे त्यांना पूर्ण ग्रॅज्युटी मिळेल. आणि उरलेला जो आहे 2025-26चे काही भाग आहे त्याच्यामध्ये जे रिटायर झालेले आहेत कर्मचारी त्यांना 500 कोटीचा हप्ता म्हणेन मी मुंबई महानगरपालिका अनुदान देणार आहे. ते आल्यावर ताबडतोब आम्ही वन शॉट म्हणजे एक हाती आम्ही पूर्ण त्यांची ग्रॅज्युटी देणार आहोत. त्याचं कारण असं की परत व्याज नको द्यायला, कारण का तेही एक बर्डनच आहे BSTवर. ही सगळी चर्चा करत असताना आज जी परिस्थिती आहे मुंबईत की जवळपास 2500 पेक्षा जास्त बसेस रोज मुंबईच्या रस्त्यावर धावतात. आज केवळ 32 बसेस रस्त्यावरती आहेत. बसेस सेवा पूर्णतः ठप्प आहे बेस्टची, असं म्हणायला हरकत नाही आहे. हा संप अजून किती काळ चालेल? चर्चेतून मार्ग काढला जाणार आहे का? बेस्ट कृती समितीला तुम्ही चर्चेसाठी आवाहन करताय का? शिष्टमंडळाला तुम्ही पाचारण केलेलं आहे का? शिष्टमंडळाला आधीच पाचारण केलं होतं आणि आताही मी आवाहन करीन. मी कर्मचाऱ्यांना आवाहन करीन, युनियनवाल्यांना पण विनंती करीन की आपण हा स्ट्राईक मागे घ्यावा, कारण का सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका. तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला हा संप मागे घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या आवाहनाकडे कशा पद्धतीनं बेस्ट कर्मचारी पाहतात हे पाहावं.